नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंसयोगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति कॅथोलिक महिला थेरेसा नॉयमन। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। हिंदुस्थानात परत ये। आज 15 वर्षे मी तुझी उत्कंठेने वाट पाहत आहो। लवकरच मी आता ह्या शरीराचा त्याग करणार आहे आणि प्रज्वलित अशा निजधामाप्रत जाणार आहे। योगानंदा ये। माउंट वॉशिंग्टनमधील आमच्या मुख्य कार्यालयात मी ध्यानस्थ बसलो असताना माझ्या कानांच्या अंतर्भागी श्री उक्तेश्वरांचे शब्द ऐकू येऊ लागले। डोळ्याची पापणी लावण्याच्या आत 10,000 मैल प्रवास करून त्यांचा निरोप विजेच्या एखाद्या चमचमाटाप्रमाणे मला भेटून गेला। 15 वर्षे होय, आता चालू वर्ष 1935। 15 वर्षे गुरुजींची शिकवण मी अमेरिकेत शिकवत राहिलो, तिचा प्रसार केला। आता ते मला परत बोलावित आहेत। थोड्या वेळाने माझा हा अनुभव मी माझे प्रिय मित्र श्री जेम्स जे लिन यांना वर्णन करून सांगितला। क्रियायोगाची दररोज नित्यनेमाने साधना करून त्यांची आध्यात्मिक प्रगती इतकी झाली होती की मी त्यांना पुष्कळदा संत लीन अशा नावाने हाक मारित असे। त्यांच्यामध्ये आणि इतर पुष्कळ पाश्चिमात्यांमध्ये बाबाजींच्या भविष्यवचनाची सत्यता आढळून येई। मला फार आनंद वाटे। बाबाजींनी भविष्य केले होते की पाश्चिमात्य जगात सुद्धा ह्या प्राचीन योगमार्गाच्या साधनेने स्वानुभव प्राप्त झालेले संत निर्माण होतील। माझ्या प्रवासाच्या खर्चाचा भार उचलण्याचा श्री लीन यांनी औदार्यपूर्वक अगदी आग्रह धरला। झाले, खर्चाचा प्रश्न सुटला। मी युरोप मार्गे हिंदुस्थानात जाण्याची तयारी केली। मार्च 1935 मी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप ही संस्था कॅलिफोर्निया संस्थानाच्या कायद्याप्रमाणे पंथनिरपेक्ष, कोणत्याही तऱ्हेचे अर्थसंपादन न करणारी, चिरंतन कार्य करीत राहणारी अशी एक संस्था म्हणून नोंदविली। सेल्फ रिअलायझेशन संस्थेला मी माझी सारी मालमत्ता माझ्या सर्व लिखाणाच्या हक्कांसहित दान केली। मी लिहिलेल्या सगळ्या पुस्तकांचे हक्क संस्थेला देऊन टाकले। ही संस्था इतर बहुतेक शैक्षणिक व धार्मिक संस्थांप्रमाणे त्यांच्या सभासदांच्या व इतर लोकांच्या देणग्यांवर चालत आहे। मी परत येत आहे, मी विद्यार्थ्यांना सांगितले। अमेरिकेचा मला कधीही विसर पडणार नाही। माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनी लॉस एंजलिसमध्ये प्रयाण करण्यापूर्वी मला एक मेजवानी दिली। त्यावेळी मी त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यांकडे पाहिले व कृतज्ञता बुद्धीने मनाशी विचार करू लागलो। परमेश्वरा, एकमेव दाता तू आहेस हे ज्याला समजून चुकले आहे त्याला मानवांमध्ये मित्रत्वाच्या गोडव्याची वाण पडणार नाही। 9 जून 1935 रोजी युरोपा या बोटीने मी न्यूयॉर्कहून प्रवासास निघालो। माझ्याबरोबर 2 विद्यार्थीही होते। एक माझे चिटणीस श्री सी रिचर्ड राईट व दुसरी सिनसिनाटी या ठिकाणची एक वयस्कर महिला होती, मिस एटी ब्लेच। समुद्रावरून बोटीने सावकाशपणे प्रवास करताना आम्हास चांगलीच शांतता मिळाली। प्रवासाला निघण्यापूर्वी आमची अगदी काय गडबड उडून गेली होती, पण असे हे आमचे शांततेचे दिवस लवकरच संपले। आधुनिक जमान्यातील ह्या बोटींचा वेग हा आमच्या शांतताभंगाला कारणीभूत झाला। इतर चौकस प्रवाशांप्रमाणे आम्हीही त्या अवाढव्य व प्राचीन लंडन शहरामध्ये इकडे तिकडे हिंडलो। आम्ही इंग्लंडमध्ये उतरल्यावर अगदी दुसऱ्याच दिवशी मला व्याख्यानाचे आमंत्रण आले। कैक्स्टन हॉलमध्ये सभा होती। सभेला समाजही मोठा होता। लंडनच्या श्रोतृजनांना माझा परिचय सन फ्रान्सिस यंग हजबंड यांनी करून दिला। नंतर आम्हा मंडळींना सर हॅरी लॉडर यांनी आपल्या स्कॉटलंडमधील प्रशस्त निवासस्थानी एक दिवस पाहुणे म्हणून बोलावले। आमचा तो दिवस फार मजेत गेला। मी व माझे 2 सहप्रवासी यांनी लवकरच इंग्लिश खाडी ओलांडून युरोप खंडावर पदार्पण केले, कारण मला बव्हेरियामध्ये एका विशेष यात्रेच्या ठिकाणी जाऊन यायचे होते आणि ती यात्रा उरकायला हीच एक संधी होती। माझा विचार कौनर सरायथची प्रसिद्ध कॅथोलिक गूढवादी संत महिला थेरेसा नॉयमन हिची भेट घ्यायचा होता। काही वर्षांपूर्वी थेरेसाबद्दल मी विस्मयकारक हकीकत वाचली होती। त्या लेखात जी माहिती दिली होती ती अशी: थेरेसाचा जन्म 1898 साली गुड फ्रायडेच्या दिवशी झाला। 20व्या वर्षी तिला एक अपघात झाला, त्यामुळे ती आंधळी झाली व तिला पक्षाघाताचा विकार झाला। 1923 साली सेंट थेरेसा ऑफ लिसिऊ दी लिटिल फ्लॉवर हिची प्रार्थना केल्याने तिला दृष्टी आली व थेरेसा नॉयमनचे अवयव ताबडतोब बरे झाले। 1923 नंतर थेरेसा
काही एक अन्न पाणी ग्रहण करीत नाही, फक्त दररोज सकाळी एक लहानसा पवित्र केलेला वेफर घेते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर दिल्यावेळी जशा जखमा झाल्या तसे पवित्रसे तसेच व्रण थेरेसाच्या डोक्यावर, छातीवर, हातांवर व पायांवर 1926 साली उमटले. दर शुक्रवारी येशू ख्रिस्ताबद्दल इतिहासात नमूद केलेल्या त्यांच्या त्या देहयातनांचा आणि मनोभावनांचा तिला अनुभव येतो. तिची भाषा म्हणजे तिच्या गावची सर्वसाधारण लोकांची साधी सोपी जर्मन बोली. पण दर शुक्रवारी जेव्हा ती त्या मनोभावना अनुभवते तेव्हा ती काही चमत्कारिक शब्द पुटपुटते. भाषाशास्त्रज्ञांनी ते शब्द जुन्या अरेमिक भाषेतील शब्द होत असे ओळखून काढले. तिला जेव्हा भास होतात, तिच्या मनोचक्षुपुढे दृश्ये दिसतात, तेव्हा योग्य प्रसंगी ती हिब्रू किंवा ग्रीक बोलते. धर्म खात्याच्या परवानगीने थेरेसाची अगदी कसून शास्त्रीयदृष्ट्या तपासणी झाली आहे. एका प्रोटेस्टंट जर्मन वर्तमानपत्राचे संपादक डॉक्टर फिट्झ गेरलिक एकदा कौनरसरॉयथला हे कॅथोलिक लोकांचे थोतांड लोकांपुढे स्पष्ट करण्याकरता गेले होते. पण तेथे गेल्यावर काय झाले? मोठ्या भक्तिभावाने तिचे चरित्र लिहून ते परत आले. नेहमीप्रमाणे पौर्वात्य रिवाजाप्रमाणे काय की पाश्चिमात्य रिवाजाप्रमाणे काय? संत महात्म्यांची भेट घेण्याची मला उत्कंठा झाली. त्यामुळे त्या चमत्कारिक अशा कौनरसरॉयथ खेडेगावात 16 जुलैला आम्ही मंडळी जेव्हा येऊन पोहोचलो तेव्हा मला साहजिकच आनंद वाटला. आमच्या फोर्ड गाडीची आम्ही ती अमेरिकेतून आमच्याबरोबर आणली होती आणि आम्हा भिन्न भिन्न मंडळींची, एक अमेरिकेत तरुण मनुष्य, एक वयस्कर स्त्री आणि एक सावळ्या वर्णाचा, आपले लांब केस आपल्या गळ्यापाशी बांधून ठेवणारा पौर्वात्य, त्या बव्हेरियन शेतकऱ्यांना मोठी मौज वाटली. थेरेसाची झोपडी स्वच्छ व नीटनेटकी होती. शेजारीच एका जुनाट विहिरीजवळ जिरेनियमची फुले चांगली उमललेली होती. पण आमचे दुर्दैव असे की ती झोपडी बंद होती. शेजाऱ्यांना जवळून एक पोस्टमन जात होता, त्यालाही आम्ही विचारले, पण त्यांना काही माहिती देता येईना आणि तितक्यात पाऊस पडू लागला. माझ्या बरोबरीच्या मंडळींचे म्हणणे पडले की आता आपण निघावे. नाही, मी हट्टाने म्हणालो. थेरेसा बाईकडे जाण्याचा मार्ग सापडेपर्यंत मी असाच येथे बसून राहणार. 2 तास झाले आम्ही तसेच त्या भयानक पावसात आमच्या गाडीत बसून राहिलो. परमेश्वरा, मी तक्रारीच्या सुरात करुणाजनक प्रार्थना केली. ती बाई जर येथून नाहीशी झाली असेल तर मग तू मला इथपर्यंत आणलेस तरी कशाला? तेवढ्यात एक इंग्लिश बोलणारा मनुष्य आमच्या शेजारी येऊन थांबला व विनयपूर्वक आमची चौकशी करू लागला. थेरेसाबाई कोठे असते हे नक्की मला माहीत नाही, तो म्हणाला, पण ती बाई पुष्कळदा प्रोफेसर फ्रान्झ बुझच यांच्या घरी येते. तेथून 80 मैलांवर असलेल्या आईकस्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ते परकीय भाषांचे प्रोफेसर आहेत. झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मंडळी त्या आईकस्टाट गावी मोटारीने गेलो. डॉक्टर बुझच यांनी आपल्या घरी आमचे चांगले स्वागत केले. होय, थेरेसाबाई येथे आहेत. कोणी पाहुणे भेटावयास आले आहेत म्हणून त्यांनी बाईंना कळवले. लवकरच त्यांचा जबाब घेऊन एक मनुष्य आला. बिशप साहेबांनी जरी मला त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणासही भेटावयाचे नाही म्हणून बजावले आहे, तरी हिंदुस्थानातून आलेल्या त्या देव माणसाला मी भेटेन. ह्या शब्दांनी मला अगदी गहिवरून आले. मी बुझच यांच्या पाठोपाठ वरच्या मजल्यावर उठा बसावयाच्या खोलीत गेलो. थेरेसाबाई खोलीमध्ये ताबडतोब आल्या. त्यांच्या भोवती प्रसन्नता व आनंद यांचे तेजोवलय होते. त्यांनी काळा झगा घातला होता व अगदी शुभ्र पांढरी अशी टोपी घातली होती. जरी त्यावेळी त्यांचे वय 37 वर्षांचे होते तरी त्या पुष्कळच तरुण दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर बालसदृश तजेला व गोडवा दिसत होता. त्यांची प्रकृती चांगली धडधाकट, सुडौल व आनंदी दिसत होती. त्यांच्या गालांवर गुलाबी छटा आलेली होती. काहीही अन्नग्रहण न करणारी अशी ती संत महिला होती. थेरेसाबाईंनी फार सौम्य असे हस्तांदोलन करून माझे स्वागत केले. आम्ही दोघे एका मूक भाषेत एकमेकांशी बोलू लागलो. परमेश्वराचे भक्त दोघे आम्ही परस्परांची अशी ओळख करून घेतली. डॉक्टर बुझच यांनी मोठ्या दयाळूपणे दुभाष्याचे काम पत्करले. आम्ही आपापल्या जागेवर जसे बसून घेतले तसे थेरेसाबाई माझ्याकडे एका अभिनव औत्सुक्याने पाहत होत्या असे माझ्या ध्यानात आले. आणि खरेच बव्हेरियामध्ये हिंदू मनुष्य आढळून येणे क्वचितच. आपण काही खात नाही काय? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या तोंडून पाहिजे होते.
नाही खात, फक्त दररोज सकाळी 6 वाजता एक होस्ट तोंडात टाकते. होस्ट कितीसे मोठे असते. होस्ट अगदी पापुत्र्यासारखे एखाद्या लहान नाण्याच्या आकाराचे असते. त्यांनी आणखी माहिती दिली, मी ते धार्मिक संस्काराचे असते म्हणून घेते. ते जर तसे पवित्र केलेले नसेल तर ते मला गिळता येत नाही. पण 12 पुरी वर्षे तुम्ही त्याच्यावरच केवळ जगू शकला नाहीत हे निश्चित. परमेश्वर जो प्रकाश देतो त्यावर मी जगते. किती साधे उत्तर त्या बाईचे, जणू आईन्स्टाईनच्या पद्धतीचे. म्हणजे मला वाटते की इथर, सूर्य व हवा यांकरवी आपल्या शरीरात शक्ती येते. त्यांच्या मुद्रेवर एक स्मित झळकून गेले. मी कशी जगते हे आपण ओळखलेत. मला किती आनंद झाला. आपला पवित्र जीवनक्रम म्हणजे येशू ख्रिस्ताने उच्चारलेल्या उद्गारांचा दररोज दाखविला जाणारा प्रत्यक्ष पुरावाच आहे. त्याने म्हटलेले आहे की मनुष्य केवळ भाकरीवरच जगतो असे नाही, तर परमेश्वराच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर तो जगत असतो. मी असे स्पष्टीकरण दिल्यावर त्यांनी आनंद झाल्याचे दाखविले. खरोखरीच तसे आहे. मी ही जी या जगावर वावरत आहे त्याचे एक कारण म्हणजे मनुष्य केवळ अन्नावरच जगत नाही, तर तो परमेश्वराच्या अदृश्य प्रकाशावर जगतो हे सिद्ध करणे हे होय. आपण दुसऱ्यांना अन्नाखेरीज कसे राहता येते हे शिकवू शकाल काय? त्यांना थोडासा जरा धक्का बसल्यासारखे झाले. नाही, मला तसे शिकवता येणार नाही. परमेश्वराची तशी इच्छा नाही. त्यांच्या तशा बळकट व सुडौल हातांकडे माझी जशी नजर गेली तसे थेरेसाबाईंनी आपल्या प्रत्येक हाताच्या पाठीमागे नुकतीच बरी झालेली अशी चौरसाकृती जखम दाखविली. तसेच प्रत्येक हाताच्या तळव्यावर एक त्याहून लहान चंद्राकृती नुकतीच बरी झालेली अशी एक जखम दाखविली. प्रत्येक जखम हातातून आरपार गेलेली होती. हे दृश्य पाहिल्याबरोबर मला त्या मोठ्या आकाराच्या व चंद्राकृती टोकांच्या लोखंडी खिळ्यांची स्पष्ट आठवण झाली. हे खिळे अजून पूर्वेकडील देशात वापरतात, पण पाश्चिमात्य देशात कुठे पाहिल्याचे मला स्मरत नाही. त्या संत महिलेने मग मला दर आठवड्यास तिच्या अंगात येते त्याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, एका असहाय्य प्रेक्षकाप्रमाणे येशू ख्रिस्ताची ती संपूर्ण यंत्रणा मी निहाळते. प्रत्येक आठवड्याला गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुसऱ्या प्रहरापर्यंत 1 वाजेपर्यंत त्यांच्या जखमा उघडतात व त्यातून रक्त वाहू लागते. त्यांचे नेहमीचे वजन 121 पौंडांचे आहे. त्यांपैकी 10 पौंड वजन कमी होते. सहानुभूतीपर प्रेमामुळे त्या या यातना सहन करतात आणि त्यामुळे आपल्या प्रभूच्या त्या साप्ताहिक आभासाचा अनुभव आनंदाने घेतात. मी ताबडतोब ओळखले की त्यांचे असे आयुष्य विलक्षण बनवून टाकण्यामध्ये परमेश्वराचा काही निश्चित हेतू असला पाहिजे, आणि तो म्हणजे सर्व ख्रिस्तीजनांना नवीन करारामध्ये नमूद केलेली येशू ख्रिस्ताची हकीकत व त्यास क्रूसावर कसे छळून मारले ही हकीकत ऐतिहासिकदृष्ट्या खरी वाटावी व तसेच गैलिलियातील प्रभू व त्याचे भक्त यांच्यामध्ये हा जो भक्तीचा जिवंत दुवा असतो तो प्रत्यक्ष दाखवावा. नंतर प्रोफेसर बुझच यांनी त्या संत महिलेविषयीचे आपले स्वतःचे असे काही अनुभव सांगितले. आम्ही कित्येक जण थेरेसाबाईंना घेऊन पुष्कळदा साऱ्या जर्मनीभर प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरता सहलीत दिवसेंदिवस घालवतो. ते मला सांगू लागले. हा मोठा चटकन ध्यानात भरणारा फरक असे. बाई काहीही न खाणाऱ्या आणि बाकीचे तिघे आम्ही दिवसातून 3 वेळा पोटभर जेवण घेणारे, पण त्यांना थकवा वगैरे कधी काही यायचा नाही. त्या एखाद्या ताज्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसायच्या. बाकीच्या आम्हाला जेव्हा भूक लागायची तेव्हा आम्ही जवळपास कुठे खानावळ आहे हे शोधत बसायचे आणि थेरेसाबाई गमतीने हसू लागायच्या. नंतर प्रोफेसर साहेबांनी आम्हाला त्यांच्या शरीर प्रकृतीबद्दल आणखी काही माहिती सांगितली. थेरेसाबाई काही एक खात नाहीत, त्यामुळे त्यांचे पोट अगदी आत आकसून गेले आहे. त्यांना मलमूत्र विसर्जन विधी करावे लागत नाहीत, फक्त त्यांच्या धर्मोत्पादक पेशी कार्य करीत असतात. त्यांची त्वचा ही नेहमी मऊ आणि जशीच्या तशी राहते. निरोप घ्यायच्या वेळी त्यांच्या अंगात जेव्हा येते तेव्हा मला पाहायला यायचे अशी माझी इच्छा त्यांना मी बोलून दाखवली. होय, या की कौनर्स रॉयथला. पुढल्या शुक्रवारी त्या मोठ्या दिलदारपणे म्हणाल्या, बिशप तुम्हाला परवाना देतील. तुम्ही मला आईकस्टार्टमध्ये शोधून काढलीत. मला फार संतोष वाटला. थेरेसाबाईंनी मग आमच्याशी अगदी सौम्यपणे हस्तांदोलन केले, पुष्कळदा केले व त्या आम्हा मंडळींना फाटकापर्यंत पोहोचवावयास आल्या. श्री राईट यांनी मग आमच्या गाडीतील रेडिओ सुरू केला. त्या संत महिलेने तो बारकाईने पाहून काही उत्साहपूर्ण चित्काराचे उद्गार काढले. नंतर थेरेसाबाई आपल्या घरात परत गेल्या. आम्ही नंतर त्यांना खिडकीशी उभ्या असलेल्या पाहिल्या. त्या आमच्याकडे निरखून पाहत होत्या.
व एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात हलवीत होत्या. दुसऱ्या दिवशी थेरेसाबाईंच्या 2 भावांकडे आम्ही गेलो व बोलत बसलो. ते दोघेही मोठे श्रद्धाळू, दयाळू व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्याकडून आम्हाला असे कळले की बाई रात्री फक्त 1 किंवा 2 तास झोपतात. त्यांच्या शरीरावर जरी अनेक जखमा होत्या तरी त्या सारख्या काम करतात व त्यांच्या अंगी उत्साह भरपूर असतो. त्यांना पक्ष्यांची फार आवड आहे. त्यांनी एक मत्स्यालय तयार केले आहे व बागेतच पुष्कळदा काम करीत असतात. त्यांचा पत्रव्यवहार फार मोठा आहे. कॅथॉलिक भक्त त्यांना त्यांच्या प्रार्थनेकरता व रोगविमुक्त होण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाकरता नेहमी लिहित असतात. पुष्कळ भक्तांची अगदी दुर्धर रोगातून त्यांच्या आशीर्वादांनी मुक्तता झालेली आहे. त्यांचा भाऊ फर्डिनांड सुमारे 23 वर्षांचा आहे. त्याने आम्हाला सांगितले की थेरेसाबाई दुसऱ्यांच्या व्याधी आपल्या स्वतःच्या शरीरावर घेतात व त्यांना त्या व्याधीपासून मुक्त करतात. अशी शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. या संत महिलेची अन्न ग्रहण न करण्याची कहाणी फार जुनी आहे. त्यांच्या पॅरिशमध्ये एक तरुण होता. त्याला पाद्री व्हावयाचे होते, पण त्याला घशाची व्याधी होती. बाईंनी ती व्याधी आपल्याकडे घेतली. बाईचा आहार सुटला व त्या तरुणाची व्याधी कायमची नाहीशी झाली. गुरुवारी दुपारी आम्ही मंडळी त्या बिशपांच्या घरी गेलो. बिशप साहेब माझ्या रुळणाऱ्या केसांकडे थोड्याशा आश्चर्याने पाहतच राहिले. त्यांनी जरूर तो परवाना ताबडतोब लिहून दिला. त्याची फी वगैरे काही नव्हती. चर्चने एवढाच निर्बंध बांधून दिला होता की अशा या निमित्ताने येणाऱ्या प्रवाशांनी त्यांना गर्दी करून सतावू नये. असे हे प्रवासी पूर्वी शुक्रवारी हजारोंनी येऊन गर्दी करत असत. कॉनर्स रॉयथला आम्ही शुक्रवारी सकाळी 9:30ला पोहोचलो. त्यांच्या लहानशा झोपडीत त्यांच्या बसायच्या खोलीवर छप्पर काचेचे होते व त्यातून त्यांच्या खोलीत उजेड भरपूर येण्याची सोय होती. हे माझ्या ध्यानात आले. त्यांच्या खोलीची दारे आता चांगली उघडून ठेवली होती. हे पाहून आम्हाला आनंद वाटला. उघडी दारे जणू आमचे आतिथ्यपूर्वक स्वागत करीत आहेत असे आम्हास वाटले. आमच्यासारखे एकूण 20 प्रवासी आले होते. प्रत्येकाजवळ परवाना होता. हा गूढ स्वरूपाचा अंगात येण्याचा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याकरता त्यांपैकी पुष्कळसे अगदी लांबून आलेले होते. थेरेसाबाई माझ्या पहिल्या कसोटीतून प्रोफेसर महाशयांच्या घरीच पार पडल्या होत्या. मी त्यांना भेटण्याकरता काही नुसता चमत्कार पाहण्याचे उत्सुक आलेलो नसून काही आध्यात्मिक कारणाकरता आलो आहे, हे बाईंनी अंतर्ज्ञानाने ओळखले होते. ही माझी पहिली कसोटी होती. आता आम्ही तेथे गेल्यावर मी त्यांच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत गेलो व चटकन आसन घालून समाधी लावली. उद्देश हा की त्यांच्याशी मनोविज्ञानाने व दूरान्वेषणाने संपर्क साधून संभाषण करावे. त्या काय पडसाद देतात हे पाहणे ही माझी दुसरी कसोटी होती. मी त्यांच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा ती खोली प्रेक्षकांनी अगदी भरून गेली होती. बाई बिछाण्यावर पांढरे कपडे घालून पहुडलेल्या होत्या. माझ्या पाठीमागे श्री राईट होते. खोलीचा उंबरठा ओलांडल्यावर आमच्यासमोर एक विलक्षण व अतिशय भीषण असे करून दृश्य दृष्टीस पडले व त्यामुळे आम्ही भीतीपूर्ण आश्चर्याने स्तंभितच झालो. थेरेसाबाईंच्या डोळ्यांच्या खालच्या पापण्यातून 1 इंच रुंदीच्या रक्ताचा प्रवाह थोडा थोडा पण सारखा वाहत होता. त्यांची दृष्टी ऊर्ध्व झाली असून कपाळाच्या मध्यभागी असलेल्या अध्यात्म नेत्राकडे केंद्रित झालेली होती. त्यांच्या कपाळावरती जे फडके गुंडाळलेले होते ते त्या काटेरी मुकुटाच्या जखमातून ओघळलेल्या रक्ताने भिजून चिंब झाले होते. त्यांच्या छातीवर हृदयावर जी जखम झालेली होती त्यावर एक पांढरे कपडे गुंडाळलेले होते. ते सुद्धा रक्ताने भिजून तांबडे लाल झाले होते. अगदी त्याच ठिकाणी कित्येक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताच्या शरीरावर एका सोजीराने भाला खुपसून त्याच्या शरीराची अवहेलना केली होती व त्याचा उपमर्द केला होता. थेरेसाबाईंचे हात पुढे केलेले होते, जसे एखाद्या मातेने लेकरावर मायेची पाखरं धरावी असे ते जणू विणवीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर यातनांनी कासावीस झालेली पण तितकीच दिव्य अशी छटा दिसत होती. त्यांची देहयष्टी बारीक झालेली दिसत होती, पण अनेक आंतरिक व बाह्य प्रकारांनी त्यांच्या शरीराचे सूक्ष्म असे परिवर्तन होत होते. त्यांच्या इंद्रियातील दृष्टीसमोर उभ्या असलेल्या माणसांना उद्देशून त्या काही एका परभाषेतील शब्द आपल्या काहीशा थरथरणाऱ्या ओठातून पुटपुटत होत्या. त्यांच्या मनोभावांशी मी अगदी एकसूर झालो होतो आणि त्यामुळे त्यांच्या मनचक्षूंपुढे काय दृश्य दिसत होते ते मी पाहावयास सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यांपुढे येशू ख्रिस्ताचे चित्र उभे होते. येशू क्रूसाची लाकडी चौकट आपल्या खांद्यावर घेऊन चालला आहे आणि सभोवती लोकांचा समुदाय त्याची टवाळी करीत आहे आणि एकदम त्यांनी आपले डोके भीतीने वरती उचलले. तो महात्मा
त्या निर्दयपणे लादलेल्या ओझ्याने खाली जमिनीवर कोसळून पडला आहे आणि इतक्यात ते दृश्य नाहीसे झाले. त्या करुणाजनक तकव्यामुळे थेरेसाबाई आपल्या उशीवरच खाली कोसळून पडल्या आणि नंतर माझ्या पाठीमागे एक थाप मारल्यासारखा आवाज मी ऐकला. एक क्षणभर मी डोके बाजूला वळवले आणि पाहिले तो 2 माणसे एका पडलेल्या माणसाला उचलून नेत होती. पण मी एका खोल अशा अतिंद्रिय अवस्थेतून बाहेर येत असल्यामुळे तो पडलेला मनुष्य कोण आहे हे मी ताबडतोब ओळखू शकलो नाही. पुनः मी माझी दृष्टी थेरेसाबाईंच्या चेहऱ्यावर केंद्रित केली. रक्ताचे ओघळ वाहत असल्याने त्यांचा चेहरा निस्तेज झाला होता. त्याच्यावर मृत्यूची अवकळा आलेली होती, पण आता तो चेहरा शांत झाला होता. त्यातून शुचिता व धर्मनिष्ठ यांचे तेज बाहेर पडत होते. मी नंतर त्यांच्या पाठीमागे पाहिले. तो श्री राईट आपल्या गालांवर हात ठेवून उभे असलेले असे माझ्या दृष्टीस पडले. त्यांच्या गालांमधून रक्ताचे थेंब पडत होते. डिक, मी घाबरून विचारले. जो पडलेला माणूस होता तो तूच काय? होय, ते भीषण दृश्य पाहून मीच बेशुद्ध होऊन पडलो. हे पहा, मी सांत्वन करण्याच्या हेतूने म्हणालो. पुन्हा परत येईन ते दृश्य तुम्हाला परत पाहावले. तुम्ही धीराचे खरे. यात्रेकरूंची रीघ लागलेली आहे व ते अगदी धीमेपणाने दर्शन मिळण्याची वाट पाहत आहेत. ही गोष्ट आमच्या ध्यानात आल्यावर आम्ही श्री राईट व मी थेरेसाबाईंचा निरोप घेतला व त्यांच्या पवित्र सहवासातून बाहेर निघालो. दुसऱ्या दिवशी आमची लहानशी तुकडी मोटारीने दक्षिण दिशेने निघाली. आम्हाला एक समाधान असे होते की आम्ही रेलगाडीवर अवलंबून नव्हतो. आम्हाला आमची फोर्ड गाडी वाटेत कुठेही निसर्ग सौंदर्य पाहण्याकरता थांबवता येत असे. जर्मनीमधून आम्ही जी ही सहल काढली त्यातील आमचा प्रत्येक क्षण मजेत गेला. तशीच मौज हॉलंड, फ्रान्स व स्विस आल्प्समधून संचार करताना आम्ही अनुभवली. इटलीमध्ये प्रवेश केल्यावर असिसीला आम्ही तेथील विनम्रतेचा उपासक जो सेंट फ्रान्सिस याच्याबद्दल आमचा आदरभाव व्यक्त करण्याकरता आवर्जून गेलो. युरोपमधील आमची ही सफर ग्रीसमध्ये संपली. तेथे आम्ही अथेन्समधील देवळे पाहिली आणि ज्या तुरुंगात सॉक्रेटिसला ठेवले होते व त्यास विष प्यायला लावले होते व जेथे त्याचा अंत झाला ती तुरुंगाची जागा आम्ही पाहून घेतली. प्राचीन ग्रीक लोक कोणतेही बांधकाम असो त्यात आपल्या कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याची पराकाष्ठा करीत. त्यांच्या शिल्पकृतीचे हे अवशेष त्यातील कलाकुसर पाहिल्यावर पाहणाऱ्याला त्यांचे कौतुक केल्याखेरीज राहवत नाही. नंतर आम्ही बोटीत बसून भूमध्य समुद्र ओलांडला व पॅलेस्टाईनमध्ये उतरलो. त्या पवित्र भूमीवर रोज रोज हिंडून यात्रा करण्याचे काय महत्त्व आहे याची मला पुरेपूर खात्री पडली. ज्याचे अंतःकरण भावना प्रधान आहे त्याला येशू ख्रिस्ताचा आत्मा सर्व पॅलेस्टाईनभर संचार करीत आहे असे वाटते. मी त्या पुण्यात्माच्या सहवासात बेथलेम, गेथस्मेन, कैलव्हरी, पवित्रसा माउंट ऑफ ओलिव्हज ही स्थळे पाहून घेतली. तसेच त्याच्या सहवासात जॉर्डन नदी व गॅलिलीचा समुद्र यांच्या परिसरातही हिंडून घेतले. त्याचप्रमाणे आम्ही मंडळींनी जेथे येशूचा जन्म झाला ते जोसेफ सुताराचे दुकान, लेझेरसचे दफनस्थान, मार्था व मेरी यांचे घर, अंतिम भोजनाचे दालन ही स्थानेही पाहून घेतली. प्राचीन कालाचा पट खोलला गेला. त्यामधील एक एक दृश्ये नजरेसमोर येऊ लागली. शतकानुशतके लोकांच्या ध्यानात राहावा असा तो नाट्यप्रसंग, दिव्य स्वरूपाचे जे नाट्य येशू ख्रिस्ताने करून दाखवले ते मी डोळ्यांनी पाहिले. नंतर आम्ही इजिप्तमध्ये गेलो. ते आधुनिक पद्धतीचे कैरो शहर व ते पुरातन काळातील पिरॅमिड. नंतर तांबड्या समुद्रातून बोटीने लांबलचक प्रवास करून आम्ही त्या अफाट अरबी समुद्रात उतरलो आणि तेथून पुढे भारताकडे जावयास निघालो. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.